नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आज बघा बाहेर किती पाऊस पडतो, छान मस्त असं. आणि मॉर्निंगचा ब्रेकफास्ट बनवायचा आहे आपल्याला. तर काय बनवायचा हा प्रश्न पडलेला, कारण का आज आला नेमका फ्रायडे आणि आपला नेहमी मच्छीचा वार असतो, त्याच्यामुळे आपण काही ना काही बनवत असतो. आता मी मच्छीच्या वाराला असं ऑमलेट चपाती वगैरे मुलांना करून देत असते खायला, पण आज काहीतरी म्हटलं वेगळं बनवूया. तर मी म्हटलं आता चला इथे आपले हिरवे मूग भिजत घातलेले होते काल मी, तर त्याचे म्हटलं आता आपण काहीतरी असे पॅनकेक टाईप असं काहीतरी बनवूया. आमच्या ओवीला खायचं होतं त्याच्यामुळे. तर इथं मी काय घेतलेलं होतं, कच्चे मूग घेतले, थोडेसे मके घेतले, गाजर, बीट, शिमला मिरची, कांदा, फरसबी वगैरे असं सगळ्या भाज्या वगैरे घेतल्या आणि त्या चांगल्या अशा चिरून ठेवल्या. इथं ओवीची स्ट्रेचिंग चालू होती, कारण का तिला कसं जिमवरून आल्यावर स्ट्रेचिंग करावं लागतं, म्हणून ती स्ट्रेचिंग करत होती. तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगले मूग घेतले, थोडासा आल्याचा तुकडा घेतला आणि मक्याचे दाणे नंतर मी हे केले. पहिला आल्याचा तुकडा, कोथिंबीर वगैरे सगळं घेतलं आणि ते मिक्सरला चांगलं वाटलं. इथं तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, पण मी हिरवी मिरची घातली नाही, कारण काय अंगदला द्यायचं होतं ना, त्याच्यामुळे मी हिरवी मिरची घातली नाही. इथं शिमला मिरची होती म्हणून. आणि तसं मस्त बारीक असं वाटून घ्यायचं त्यांना. कच्चेच मूग घेतलेत मी इथं आणि असे बारीक वाजून घेतलं, जरा जाडसरच वाटायचं. त्याच्यानंतर मक्के टाकले आणि मग मक्के पण जरासे चांगले वाटून घेतले. आणि याच्यामध्ये जरासं तीळ आणि रवा असेल ना तर अजून छान होतो, का तो बाइंडिंगला वगैरे छान होतो, त्यामुळे घाला आवर्जून. तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ घाला, नाही तर रवा घाला. मी रवा घातला इथे. आणि आता चांगलं हे असं दोन्ही पण मिक्स करून घेतलं इथं. आणि एकीकडे तसं कांदा बारीक मस्त चिरून घेतलं. सगळ्या भाज्या अशा चांगल्या व्यवस्थित बारीक चिरायच्या, म्हणजे कसं खाताना ते क्रंची लागल्या पाहिजेत ना, त्याच्यामुळे अशा मस्त अशा भाजून हे झाल्या पाहिजेत त्या. मग अशा बारीक चिरून घ्यायच्या चांगल्या त्यांना. त्याच्यानंतर इथं मी शिमला मिरची वगैरे जशा काही भाज्या होत्या त्या सगळ्या मी अशा बारीक कट करून घेतल्या. आणि पाऊस म्हटलं की कसं जरा आपल्याला बरं वाटतं ना, जरा काही ना काही करून खाऊसं वाटतं. कधी भजी वगैरे तर खायचं रोज, म्हटलं तेलकट नको ना, म्हणून मी म्हटलं आज काहीतरी असं वेगळंच साधं सोपं आणि पटापट होईल असं काहीतरी बनवावं, म्हणून मी सगळ्या भाज्या होत्या घरामध्ये अवेलेबल, तर ते सगळं चिरून बिरून घेतल्या मी मस्त आणि ते करायला घेतलं. कारण काय कसं ब्रेकफास्ट म्हटलं ना की नेहमी इडली, कांदे पोहे, उपमा वगैरे हे सगळं खाऊन खाऊन मुलं कंटाळतात, त्यांना काहीतरी असं वेगळं पाहिजे असतं. आणि आपली मुलं म्हटलं की शिमला मिरची वगैरे ह्या गोष्टी, फरसबी वगैरे खायला मागत नाही, मग त्यांना असं काहीतरी करून द्यावं लागतं. तर काल मी ह्याच भाज्यांचा सूप पण बनवलेला होता संध्याकाळी, त्याची मला व्हिडिओ काढता नाही आली कारण जरा घाईगोंधळ झाला त्याच्यामुळे. पण आज म्हटलं चला आपण ह्याची व्हिडिओ काढूया. आणि मस्त इथे बीट सगळं बारीक असं भाज्या चांगल्या चिरून घ्यायच्या त्या, कारण चिरल्या ना की बारीक मस्त लागतात त्या. आणि मग नंतर ते सगळ्या मिक्स करून मी सगळ्या एका ह्याच्यामध्ये काढून घेतल्या त्या टोपामध्येच. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे जसं काय आपलं काय असतं घरामध्ये ते घातलं, कढीपत्ता घातला, जरासा रवा आणि तीळ घेतलेले होते. तीळ पण आवर्जून घाला, तिळाने पण छान हे येतं. आणि नंतर थोडासा ओवा असा क्रश करून घातला, लिंबू पिळला जरासा, हिंग घातला, गरम मसाला घातला. मसाला वगैरे मी काय ह्याच्यामध्ये घातला नाही, कारण अंगदमुळे मी नाहीच घातला ह्याच्यामध्ये मसाला वगैरे. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही मिरची पावडर घालू शकता. नंतर पाणी घाला. आता मी इथे थोडंसं जाडच केलं आहे, पण हे पातळ केलं ना तसं मस्त अजून डोशासारखं पण होतं. तुम्ही याचे डोसे पण बनवू शकता, पण मी इथे पॅनकेक नाव दिलं म्हणून मी पॅनकेकसारखंच थोडंसं बनवायचा प्रयत्न केला. आता इथे थोडं सगळीकडे असं तूप लावून घेतलं सगळ्या याला भांड्याला. आणि मग नंतर त्याच्यामध्ये असे बारीक बारीक असे गोल असं थोडंसं असं बॅटर आपला टाकून पसरवून घेतलं मस्तपैकी असं. आणि असं सगळीकडून पसरून घ्यायचं मस्त. आणि जरा पातळच करायचं, माझ्याकडे थोडंसं जाड झालं आहे, पण तुम्ही असं मस्त पातळ करा आणि असे बारीक बारीक डोसे असे टाकून घ्या, छोटे छोटे पॅनकेक टाईप असं जे टाकून घ्या. आणि नंतर मग त्याच्यावर काय करा, थोडंसं आपलं जे तीळ असतात ना ते थोडेसे पसरवा असं, म्हणजे कसं खायला एकदम कुरकुरीत आणि मस्त लागतं, त्याला फ्लेवर आणि दिसायला पण छान येतं का. आणि नंतर मग झाकण थोडंसं ठेवून त्याच्यावरती हे करून घ्या. मला आता माझ्याकडे जो झाकण होता तो त्याच्यावर बसत नव्हता, म्हणून मी ताटच उपडा घातला त्याच्यावर. आणि नंतर असं पलटून घ्या, थोडंसं मस्त कुरकुरीत झाल्यावर थोडं एका साईडने असं परतून घ्या. आणि थोडंसं लाल सोनेरी कलर आला ना की थोडंसं तेल किंवा तूप काय तुम्ही लावत असाल ते लावा, मी तूप वापरलं इथं. मग तसं लावून घ्या आणि मस्त असं परतून वगैरे घ्या चांगलं असं त्याला. आणि दाबून दाबून चांगलं शेकून घ्या, म्हणजे कसं मूग कच्चे असतात ना आपले आणि मका पण कच्चा असतो, त्याच्यामुळे थोडंसं दाबून घ्या असं मस्त. आणि नंतर मस्त आपल्या प्लेटमध्ये काढून घ्या आणि चांगलं असं आपल्या मुलांना वगैरे सर्व करून द्या. खूप मस्त लागतो खायला, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने सोपं आहे का. नंतर वरून जरासं, आता मुलं म्हटलं की त्यांना चीज हा आवडतोच, त्याच्यामुळे वरून जरासं असं चीज घाला, तुम्ही बटर घाला, काही घाला. आता आमची ओवी तर काही लगेच रेडीच होती तर खायला. ती मला म्हणते मम्मी मला दाखव कसं वाईट आहे, तर म्हटलं खाऊन बघ. आता एक बाईट तिने मारला आणि आता तिला तो आवडला आहे, तर ती मला बोलत होती कारण तिला एकदमच भूक लागली होती. मैत्रिणीनं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, शुभप्रभात.